आपल्याला इथं मास्टर बेडरूमची साईज घ्यायची आहे. सेम नोट्स मध्ये यायचं आहे पहा. 4 मीटरची मास्टर बेडरूम आहे आणि भिंत ही मोठी आहे 0.23 ची आणि ही जी साईज आहे 2.30 त्या वॉल पासून ही कंटिन्यू झालेली आहे. सेम ऑटोकॅड मध्ये येऊन इथं तुम्हाला ऑफसेट द्यायचं आहे 4 मीटरचं. ओके, आणि भिंतीची साईज 0.23 द्यायची आहे आणि ही जी वॉल आहे ही वॉल कंटिन्यू तिकडे आलेली आहे. तर त्यासाठी EX एंटर करा पहा तुम्ही, जे की ही इंटरनल एक जी वॉल आहे ती एक्सटेंड होईल आणि याच्यामध्ये ऑफसेट घ्यायचं आहे 0.23 आले इथं. आणि मेक शुअर ही बागचीच वॉल तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. ओके, आणि इथं ट्रिम करायचं आहे तुम्हाला. ओके, मध्ये सुद्धा ट्रिम करायचं आहे आणि इथं नको असलेल्या ज्या ट्रिम करायच्या आहेत वॉल्स त्या ट्रिम केल्यात पहा. आणि इथं आल्याच्या नंतर इथून उलटी ऑफसेट बाहेर आहे पहा. तर बाहेर घेण्यासाठी तुम्हाला इथून जायचं आहे की 3.30 ची ऑफसेट आहे बाहेर, जे की बागच्या बाहेर सुद्धा आलेली आहे. तर इथं ऑफसेट वर गेलोय मी, 3.30 ची इथं ऑफसेट दिली पहा, आहे का. आणि याला किती घेतलंय 0.23. ओके, आणि याला फिलेट करून घेतलंय पहा. फिलेट वर गेलोय, इंटरनल आणि एक्सटर्नल ज्या आहेत त्या दोन्ही सेगमेंट सिलेक्ट केल्या. पण या साईडला फिलेट करायचं आहे आपल्याला. परत फिलेट वर गेलोय, इनसाइड आणि इनसाइड फिलेट केलंय, पण आउटसाइड फिलेट करायचं नाहीये. आउटसाइड साठी तुम्हाला परत ऑफसेट वर जायचं आहे 0.23 आणि इथून आउटर वॉल ही मोठी घ्यायची आणि याला सुद्धा फिलेट करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा आलेली ही सेगमेंट आहे खाली ती ट्रिमच्या सपोर्टने ट्रिम करून टाका. ओके, आणि ही मधली जी वॉल आहे ही ट्रिम करा आणि इथं सुद्धा ट्रिम आणि नको असलेल्या ह्या सेगमेंट सुद्धा ट्रिम. तर तुमचा प्लॅन ह्या टाईपचा इथं बनलेला दिसेल पहा. जमेल तुम्हाला. तर हे झाले तुमच्या साईज. मी डायमेन्शन वर जातोय पहा इथं. आणि ही वॉल जी आहे ही माझी 4 मीटरची आहे. ही वॉल कितीची आहे 3.30 ची. मी टेक्स्ट वर जातोय इथं आणि याचीच कॉपी करतोय पहा. इथं आली कॉपी आणि याला नाव देतोय पहा, का आहे बेड आणि जे की 4.00x 3.30 आली साईज. आणि हे टेक्स्ट जे डायमेन्शन आहे ते डिलीट करतोय पहा. जमला इथं. तर एवढं तुम्हाला बनवायचं आहे.